नमस्कार मंडळी. IPL 2025 ची आजची 14वी मॅच RCB वर्सेस GT या मॅचच्या काही निवडक गोष्टी डिस्कस करायला आपण आज भेटलेलो आहोत. GTने टॉस जिंकून GTचा कर्णधार म्हणजे शुभमन गिल त्याने टॉस जिंकून RCBला नेहमीप्रमाणे RCBच्या होम पिचवर बॅटिंगसाठी बोलवलं. या पिचवर म्हणजे चिन्नस्वामीच्या स्टेडियमवर रन रोखणं खूप डिफिकल्ट आहे आणि चेस करताना बॅट्समन टार्गेट जर का आवाक्यात असेल तर नक्की प्रयत्न करू शकतात आणि मोस्ट ऑफ द टाइम चेजिंग टीम जिंकते. हा त्याचा इतिहास आहे आणि RCB नेहमीच ग्राउंडवर अपयशी ठरते. त्यांच्या होम ग्राउंडवर त्यांचा परफॉर्मन्स एवढा चांगला होत नाही, पण यावर्षी RCBचा परफॉर्मन्स खूपच चांगला होता पहिल्या 2 मॅचमध्ये. त्यामुळे त्यांच्याकडून थोड्या अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षा सिराजने सफल करून दिल्या नाहीत. नवीन चेंडू RCBच्या या ग्राउंडवर थोडासा डिफिकल्टच होणार होता. RCBचे बॅट्समन सुरुवातीला चाचपडतच खेळत होते, कारण वेगवान गोलंदाजाने या खेळपट्टीवर चांगला सीम आणि स्विंग मिळत होता. सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडू जास्त स्विंग होत होता, त्यामुळे RCBच्या फलंदाजांना सावधगिरीने खेळण्याची गरज होती. पण गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी खूपच उत्कृष्ट मारा केला. त्यांनी अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी केली आणि त्याच्यामुळे RCBला अपेक्षित धावसंख्या करता नाही आली. मोहम्मद सिराजने स्पेसिफिकली खूपच चांगली बॉलिंग केली. त्या बॉलिंगमुळे त्याचा वेगही वाढला होता. त्याला आधीच RCBने काढल्यामुळे त्याच्यात खुन्नस होतीच आणि ती त्याने ग्राउंडवर दाखवली बॉलिंग करून चांगली. तर बॉलिंग चांगली तर पडतच होती आणि त्याच्यात अर्शद खान याने विराट कोहलीला आउट केलं. फ्लिक करायला गेला विराट कोहली आणि तो स्क्वेअर लेगला कॅच देऊन बसला. त्याच्या आधी मोहम्मद सिराजने सॉल्टला आउट केलेच होते, पण बटलरने त्याच्या इंग्लंडच्या टीममेटचा कॅच सोडला आणि तो महागात पडेल असे वाटले, कारण सॉल्टने 105 मीटरची 6 मारली RCBच्या होम ग्राउंडवर चिन्नास्वामीवर बँगलोरला. चेंडू खूप हवेत हाय जातो, हाय अल्टिट्यूड ट्रॅव्हल्स फास्ट करतो आणि त्याचा फायदा सॉल्टला झाला. 105 मीटरची 6 मारली त्याने, पण त्याचा फायदा त्याला जास्त उचलता नाही आला, कारण लगेचच तो आउट झाला. त्याला आउट करून त्याला आय थिंक सिराजने त्याला बोल्ड केलं आणि त्याच्यानंतर आलेल्या वन डाऊन आलेल्या पडिक्कलला पण सिराजनेच बोल्ड केलं. या 2 बोल्डमुळे RCBची अवस्था खूपच डिफिकल्ट झाली होती. त्यांची 35ला 3 4.4 ओव्हरमध्ये अशी धावसंख्या झाली होती आणि या अडखळीत सुरुवातीचा फायदा GTचे गोलंदाज खूपच टिचून मारा करून करत होते. त्याच्यानंतर आलेल्या आय थिंक RCBच्या प्रत्येक फलंदाजाने स्ट्रगलच केलं होतं. रजत पाटीदारला LBW केलं ईशांत शर्माने, तेव्हा तो 12 बॉल 12च होता. म्हणजे बॉल टू बॉलच रन चालले होते. एकदम म्हणजे जशी चिन्नास्वामीमध्ये बॅटिंगची गरज असते तशी बॅटिंग काय RCBला करता नाही आली. त्याच्यात लिव्हिंगस्टनचा कॅच तेव्हा याने बाउंड्रीवर सोडला आणि लिव्हिंगस्टनला जीवनदान मिळाले. आय थिंक सगळ्याच बॅट्समनला जीवनदान मिळाले, त्यामुळे RCBने काहीतरी थोडीफार मजल मारली. प्रत्येक बॅट्समनला फिल सॉल्ट, लिव्हिंगस्टन आणि नंतर आलेल्या टीम डेव्हिड सगळ्यांनाच जीवनदान मिळाले आणि त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी स्कोर केला. लिव्हिंगस्टनने तर 40 बॉलमध्ये 54 रन, आय थिंक राशिद खानच्या एका ओव्हरमध्ये चांगली जुलाई केली. त्याची सगळ्यात महागडी गोलंदाजी असेल, पण त्याच्या आधी साई किशोरने खूपच प्रभावी मारा केला होता. त्याने जितेश शर्मा आणि त्याने 2 विकेट काढल्या. जितेश शर्मा आणि कृणाल पांड्या या दोघांनाही, हे इंडियन फलंदाज आहेत त्यामुळे स्पिनला खेळणे चांगले जमते त्यांना, पण तरी सुद्धा साई किशोरने खूपच चांगली गोलंदाजी करून त्यांना आउट केले. त्याच्या एका ओव्हरमध्ये लिव्हिंगस्टनचा कॅच पण सुटला होता, त्यामुळे असे वाटलं की RCB 150 पण करू शकणार नाही. पण नंतर आलेल्या टीम डेव्हिडने एका ओव्हरमध्ये सगळा वचपा काढला आणि 18 बॉल 32 रन करत तिला कसे तरी 169 पर्यंत पोहोचवले. पण ही धावसंख्या गुजरातला थांबवू शकेल असे वाटले नाही, कारण या टोटलमध्ये सुरुवातीच्या विकेट्स खूप इम्पॉर्टंट होत्या. RCBच्याकडे चांगले गोलंदाज आहेत,
पण तरी सुद्धा या ग्राउंडवर रिस्ट्रिक्ट करणं खूप डिफिकल्ट होतं. त्यांना रजत पाटीदार नंतर आलेल्या जितेश शर्मानेही चांगली साथ दिली. त्याने पण 21 बॉलमध्ये 33 रन केले होते आणि त्याचा फायदा आरसीबीला झाला. आरसीबीने केलेल्या या स्कोरचा पाठलाग करताना जीटी कशी करेल असा डाऊट होता, पण जीटीने सुरुवातच दमदार केली. त्यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या 2 ओव्हर त्यांनी बऱ्यापैकी केले. त्यांनी बॉल टू बॉलच रन करत होते शुभमन गिल आणि साई सुदर्शन. पण जसे साई सुदर्शनने रिव्हर्स स्कूप करून नंतर सरळ स्ट्रेट ड्राईव्ह 4 मारली, असे वाटले की आता जीटीचे फलंदाज आक्रमक पवित्रा घेतील. पण शुभमन गिलने 1 6 आणि 1 4 मारून बॉल टू बॉल 14 बॉल 14 रन करून आउट झाला मारण्याच्या नादात. पण त्याचा फायदा जॉस बटलरला झाला. जॉस बटलर लवकर आला. तो तसा पण इंग्लंडसाठी टॉप ऑर्डर खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्ससाठी पण तो चांगली कामगिरी करत होता टॉप ऑफ द ऑर्डर. त्याला लवकरात लवकर म्हणजे पॉवर प्ले मध्येच बॅटिंग करायला आल्यामुळे थोडासा टाइम मिळाला. पाठलाग जास्त करायचा नव्हता. 170च धावा करायच्या होत्या. त्यामुळे त्यांना काही जास्त डिफिकल्ट होणार नव्हतं. तर त्यांनी थोडंसं सावधगिरीचा पवित्रा धरला. पण नंतर त्याने अतिशय उत्तुंग षटकार मारले. साई सुदर्शनही चांगलाच खेळला. 136च्या स्ट्राईक रेटने या रन रेट या खेळपट्टीवर खेळणे काही वाईट नाही आणि 170चा टार्गेट असताना खूपच चांगलं आहे. त्याने 7 4 1 6 मारली. प्रत्येकाने 1 6 तर मारली आहे. त्यामुळे ग्राउंड छोटं असलं आणि हाय अल्टिट्यूडमुळे बॉल ट्रॅव्हल करत असल्यामुळे हा सगळ्याचा फायदा बॅट्समॅनला झाला. नंतर आलेल्या साई सुदर्शनला आउट करून हेझलवूडने थोडीशी अपेक्षा जाणवली होती, पण 7-8च्या रन रेटनेच पाहिजे होते. म्हणजे तो आउट झाला तेव्हा 107 रन झालेले होते आणि उरलेले काहीतरी 62 रन्स करण्यासाठी गुजरातकडे बरेच बॅट्समन होते. त्याच्यात शेरफन रदरफोर्ड आला. त्याने 18 बॉल 30 केले. त्याने काही उत्तुंग षटकार मारले. 3 6 आणि 1 4 करत त्याने मॅच वन साइडेड करून टाकली. या असल्या फलंदाजीमुळे गुजरात टायटन्सने आरसीबीचा टॉप नंबर 1 तरी खाली घेतलेत, पण स्वतःचा पण नेट रन रेट बऱ्यापैकी वाढवला. आता ते 4थ्या नंबरला आहेत पॉइंट टेबलमध्ये आणि त्यांना टॉप 4 मध्ये जाण्यासाठी खूप कॉन्फिडन्स झालेला आहे. पण आरसीबीचा घरच्या खेळपट्टीवर नेहमीप्रमाणे बॅट्समन आणि बॉलर दोघंही फिके पडले. त्यांना त्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी करता येत नाही. गुजरात टायटन्सकडून दोन्ही बॅट्समन आणि बॉलर दोघांनीही चांगली कामगिरी केली. सांघिक कामगिरी चांगली झाल्यामुळे गुजरातला चांगला विजय मिळाला. पण ह्या तडाख्याखाली जीटीच्या नंतर जीटीचा नेट रन रेट खूप वाढवला आणि सामन्याचा निकाल नाममात्रच होता. ह्या सगळ्याचा बेनिफिट एका दुसऱ्या टीमला झालाय. तर त्याचा उपयोग झाला पंजाबच्या टीमला. पंजाबची टीम काल जिंकली आणि त्यांचा नेट रन रेट पण चांगला असल्यामुळे 2 मॅच मध्ये ते टॉपला. नंतर 2nd नंबरला आय थिंक डीसी आहे आणि 3rd नंबरला आरसीबी आली आहे. आरसीबी असेच जर का हरत राहिली तर त्यांचा नेट रन रेटवर भरपूर परिणाम होईल आणि त्यांच्या ग्राउंडवर मेन म्हणजे चेजिंग टीम ऑलवेज स्कोर फास्टर दॅन द फर्स्ट बॅटिंग टीम. तर त्याच्यामुळे त्यांना काहीतरी चेंज करून बॉलिंग लाईनअप किंवा बॅटिंगमध्ये चेंज करून थोडंसं गेम इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आता ते पुढे 7 तारखेला मुंबई बरोबर घेणार आहेत मुंबईच्या ग्राउंडवर. तिथे पण अशीच अवस्था असणार आहे. त्यामुळे त्यांना जरा बचकूनच राहील. आरसीबीची वुमन टीम ऑल्सो 2 मॅच जिंकल्यानंतर टुर्नामेंटच्या बाहेर गेली होती जेव्हा होम पिचवर खेळायला लागले तेव्हा. तर हा त्यांचा इतिहास बघता त्यांना खूपच गरजेचं आहे. पण गुजरात टायटन्ससाठी आजचा सामना खूपच चांगला झाला आणि त्यांना याच्यातून भरपूर कॉन्फिडन्स मिळेल आणि दे विल ऑलवेज. आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात, त्यामुळे कमेंट्स नक्की द्या. थँक्यू.